गणपती बाप्पा मोरया। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय गणपेश पाटील। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात खूपच लेट होते, मला माहिती आहे, कारण की माझी एडिटिंग आत्ता झाले आणि एडिट करून ब्लॉग मी आत्ता अपलोड केला आहे। तर तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल तो पहिला ब्लॉग, तर बघायला विसरू नका। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन पाहणार आहोत। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी, आपण डायरेक्ट आता बामणनगरात आलोय वैभवला भेटायसाठी। वैभव शेठ बघा, हा तुझं कडू ना आपण का नाही। आणि आता आपण कच्ची वाजवणार आहे। नाही बाई, इकडे आपला चिन्मय आहे। आणि बघा, तुला वाटत ना तुम्ही जास्तच पैसे लिहिले एडिटिंग? हा, 500 रुपये। तर मंडळी, मी आता तलावावर आलोय, कारण की आता बघा 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन चालू झालेलं आहे। आणि आता गावातले गणपती पण येणार आहेत। आता पण गणपती बाप्पा घेऊन येतात सगळेजण। तर मंडळी, आता गणपतींना यायला टाइम लागेल मला तरी वाटते, कारण की आता 7 वाजतील आणि गणपती यायला चालू होतील। तिथपर्यंत तुम्हाला एक नवीन यूट्यूबरचं नाव सांगतोय, कौशिक भरत ब्लॉग। तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन चॅनल आहे, मुलगा मेहनत करतोय, तर सपोर्ट करा मित्रांनो। आपल्या गावातलाच चॅनल आहे, तर सपोर्ट करायला विसरू नका। बघा जयबाई बघा किती नाचतोय, नाही जात। A few minutes later. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा। तर मंडळी, आत्ताच आरती झाले, खूप छान अशी आरती केली आणि सगळे गणपतींची एकत्रच आरती झाली। आणि हे बघा, आता विसर्जनचा टाइम झालेला आहे आणि विसर्जनसाठी बाप्पा चाललेले आहेत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आणि ताईसाहेब बघा कसे सजलेत, एकदम कानातले झुमके कसे मोठे झालेत ना, खूपच मोठे झालेत बघा। चेहरा लपवतात, लाजतायत।
निहार अशी चिटिंग असते, जसा पाठ आणलाय तसंच न्यायचा असतो. तू चिटिंग करतोय. तर मंडळी मी आता घरी आलोय. खूप छान असं विसर्जन झालं, खूप भारी वाटते. आणि बच्चा पार्टी पाठीमागेच आहे बघा. आणि जेवण पण खूप छान प्रकारे केले बघा. चपाती आहे, डाळ भात, सोनकढी, छोलेची भाजी, पापड आणि पालकची भाजी आणि दही कांदा आहे आणि उकडीचे मोदक आणि शेंगदाण्याची चटणी आहे खूप छान अशी. चला आता जेऊया, खूप भूक लागले. पिलांची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. पिलांची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. पिलांची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. गेला डाव गेला. हे बघा मंडळी, छोटी मंडळी इकडे पत्ते खेळायला बसले सगळी जण. आणि तक्षकला डाव नाही लागत. नाही, मी नाही केला होता. आणि तक्षकला डाव नाही लागत. तक्षक काय बोलशील? डाव नाही लागत तर बघा शिंग्या पण आलेत खायसाठी, जागरणासाठी. पत्ते खेळणं चुकीची गोष्ट आहे. छोट्या मुलांनी पत्ते खेळायचे नाही. यांच्या पाठीमागे लागू नका. हा, टीचरला फोटो पाठवतात सगळ्यांचं फोटो पाठायचा आण. जी लोक पत्ते खेळतात सगळ्यांचं फोटो पाठायचा. मला पत्ते खेळत बसले तुम्ही. वय आहे काय रे तुमचा आहे पत्ते खेळायचा? हा बघा मित्रांनो, जागरणासाठी आम्ही एवढी मेहनत करतो. मक्या आणतो, शेंगे आणतो. आत्या बघा झोपली. आत्या साहेब